नमस्कार, जोगेश्वरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वत्र निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि आता अखेर शेवटचा टप्पा आलाय. तो म्हणजे निवडणुकीचा. येत्या काही दिवसातच निवडणूक लागत आहे. आपल्यासोबत पुणे महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 41 महमदवाडी उंद्रीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत निवृत्ती अण्णा बांदल. बांदल अण्णा, नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही ही निवडणूक कशा पद्धतीने पाहताय आणि या निवडणुकीचं तुम्हाला एक उमेदवारी म्हणून पक्षाने तुमच्यावर विश्वास टाकलाय, तर काय सांगाल? माझ्यावरती पक्षाने विश्वास टाकलाय. ते विश्वासाचं सार्थक मी केल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत माझं सार्थक होणार नाही, मी एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला शब्द दिलाय, त्यांना प्रयत्न केले, मला तिकीट द्या, मी ही जागा निवडून आणतो. आणि त्या माझ्या विनंतीला त्यांनी मान देऊन मला म्हणले, अण्णा तुम्हाला तिकीट देतो, पण तुम्ही 4ही सीटा निवडून आणायच्या, तुमची जबाबदारी येते. आमच्या 2-3 लोकांवर त्यांनी जबाबदारी टाकली आणि ती जबाबदारीचा येडा आम्ही उचललेला आहे. मग ते फारुख नाना असेल, सचिन जडगुले असतील, मी असेल, माझ्याबरोबरचे 4ही उमेदवार निवडून येणार, एवढंच मी 100% सांगतो. सध्या आपल्या भागामध्ये हा ट्रॅफिकचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे, तर तुम्ही तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवणार आहात? काय नियोजन असेल? आता आम्ही निवडून आल्याच्या नंतर ह्या पुणे महानगरपालिकेमध्ये आत्ताच आमचं गाव गेले, पण आमच्या प्रभागामध्ये अनेक डीपी पडलेले आहेत. आता ती डीपी पूर्वी करायला पाहिजे होते, जे नगरसेवक होते त्यांनी, पण ते डीपी झालेले नाहीत. आणि त्याच्यामुळं उंडरी, सचननगर, हडपसरला हा आपल्याला मोठ्या अडचण आहे. आपल्याकडे रस्ता रुंदी झाले पाहिजे, डीपी रोड झाले पाहिजेत. आणि डीपी रोड झाल्याशिवाय होणार नाही. आपल्याला हडपसराहून वरकवडीला जायचं असलं तर श्रीराम चौकामध्ये 1 तासभर थांबायला लागतं. ती ट्रॅफिक सगळ्याच ठिकाणी होती. आणि उंडरी एक असा परिसर आहे की उंडरीमध्ये सगळ्या शाळा उंडरीमध्ये आहेत. 25 शाळा उंडरीमध्ये आहेत आणि त्यात चांगल्या चांगल्या नामांकित शाळा उंडरीमध्ये आहे. आणि उंडरीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं आमच्या ग्रामपंचायतच्या पॅनलनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्या कामाची पावती म्हणून लोक मला मतदान देणार आहे. माझ्या उंडरीमध्ये तुम्ही पाहिलं तर सगळे रस्ते सिमेंटाचे आहेत. सगळे लोकांना पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पाण्याची व्यवस्था आम्ही ग्रामपंचायत मध्ये असताना अर्धे पैसे त्या लोकांना परत करायचो. कारण 10 लाखाचं पाणी झालं तर आम्ही 5 लाख ग्रामपंचायत तर्फे त्यांना माघारी पाठवायचो. आणि त्या बिल्डर लोकांना म्हणा, तिथल्या नागरिकांना म्हणा, गरिबांना म्हणा, त्याचा बेनिफिट मिळायचा. आता सुद्धा पुणे महानगरपालिकेतून आम्ही गाव गेल्यामुळं पाहिजे तेवढं पाणी नाहीये. पाणी येत आहे पण कमी प्रमाणात पाणी येते. जिथं ज्याला पाणी जाणार नाही, आम्ही स्वतःच्या पैशांनी त्या माणसांना पाणी देतोय. मी माझ्या गोरगरीब जनता, छोटी छोटी घरं बांधलेली आहेत, त्या लोकांची तेवढी परिस्थिती नाही. मग आम्ही कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा 500 लोकांना आम्ही रोज जेवण देत होतो. त्या काळामध्ये आमच्याकडे संजय जगताप आमदार होते, त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. चेतन तुपे पाटील आमचे होते, त्यांनी सहकार्य केलं. आमच्या मतदारसंघामध्ये संभाजी झेंडे आलते, त्यांनी सुद्धा आम्हाला बाकी काही सहकार्य केलं. पाण्याकरता आम्ही एक मोठा मोर्चा खडकवासल्यावर नेला होता पुणे महानगरपालिकेकरता. तेव्हा त्या साहेबांनी सांगितलं, आता आपल्याला सध्या पाणी देता येणार नाही, पण आम्हाला दादांनी शब्द दिला की तुम्ही पाण्याचं आश्वासन द्या, आपण तुमच्या प्रभागाला पाणी देण्याची व्यवस्था करू. आज तुम्ही बघितलं असेल तर आजच दादांनी सांगितलं, पुण्यामध्ये मेट्रो लोकांना, गोरगरिबांकरता फ्री झाली. त्याच्यामध्ये चांगली लोक बसतील, गरीब बसतील. पुण्यामध्ये बस फ्री केली. हे एवढं मोठं कार्य दादांनी आपल्या लाडक्या बहिणींकरता, स्वतः दादांनी पहिल्यांदा त्याच्यात विषय घेतला आणि लाडक्या बहिणीचा विषय त्याच्यानंतर झाला. दादांनी पहिल्यांदा आश्वासित केलं की लाडक्या बहिणींना पैसे दिले पाहिजे. दादांनी परवा बी आम्हाला सांगितलं, लाडक्या बहिणीचा फंड बंद होणार नाही, काहीही झालं तरी लाडक्या बहिणीला त्यांना पैसे मिळणार. असा आमच्या महाराष्ट्राचा लाडका उपमुख्यमंत्री, राज्याचा अर्थमंत्री, आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री, अशा माणसाच्या हाताखाली आम्ही काम करतोय. पवार साहेबापासून आम्ही काम करतोय. 99 साली नवीन राष्ट्रवादी झाली आणि त्या दिवसापर्यंत तर आजपर्यंत राष्ट्रवादी सोडून कुठलं काम केलं नाही. आणि साहेबांचं आम्हाला नेहमी सांगी होती की 80% तुम्ही समाजकारण करा, 20% राजकारण करा. आणि त्यांच्या त्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही समाजाकरता
ज्या गोरगरिबाला काही दवाखान्याची अडचण असेल, कुणाला काही आत्ताच एक जणाचा फोन आला, माझं बिल जास्त झालं, मला तुमच्या दवाखान्यात मदत करायला सांगा, माझं भाड्याने मी हॉस्पिटल केलेलं आहे, ते भाड्याने दिले. मी आत्ताच डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब ते भोसले म्हणून आहेत, त्यांना सांगितलं जरा गरीब माणूस आहे, त्याला थोडीफार मदत करा. आणि प्रत्येक गरीब माणूस त्या हॉस्पिटलला शिवमंगलला आला की तुम्हाला फोन करतो. त्यांना माहीत झालेलं आहे बाबा या अण्णाची बिल्डिंग आहे. आणि त्याच्यामुळं मी एक सर्वसामान्य माणूस आहे, मी काही लय मोठा माणूस नाहीये. मी महानगरपालिकेत कामगार म्हणून बिगारी म्हणून काम केलेला माणूस आहे. मी पाणीवाला म्हणून काम केलेला माणूस आहे. मी रस्त्याच्या गुऱ्हाळावर 1 रुपये रोजाने 30 रुपये महिना मुंबईला मी डोंबिवलीला काम केलेला माणूस आहे. मी एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी माझे वडील आजोबा पंजोबा असं कुणी श्रीमंत नव्हतं किंवा राजकारणात सुद्धा नव्हतो, पण लोकांच्या गळ्यामध्ये आम्ही पडल्याच्या नंतर लोकांनी मला माझ्या वडाच्या वडीच्या लोकांनी 3 बाऱ्या निवडून दिलं. उंडरीमध्ये आल्या उंडरीने मला 2 बाऱ्या निवडून दिलं. मी खऱ्या अर्थानं माझ्या उंडरीचा वडाच्या वाडीचा या परिसराचा अभिनंदन करतो. कारण तर मला आमची उंडरी वडाची वाडी सोडून पुढे उभा राहायचा चान्स मिळाला नाही. आज मला तो चान्स मिळालाय. पण ह्या परिसरामध्ये सर्व लोक, मी काही लोकांना ओळखत नाही, पण लोक अण्णा नावाने मला ओळखतात, मला विचारतात, अण्णा तुम्ही सर्वेचं कसं कामी पडता, तुम्ही तुमच्या वार्डात नसलेल्या माणसाचं सुद्धा कसं काम करता. मी वरकावाडी सारख्या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकून दिली, लाईटीचे पोल दिले, लाईट दिली, बेंच दिली, पिसुळीत दिलेत, अवतरवाडीत दिलेत, वडाच्यावाडीत दिलेत, उंडरीत दिलेत. या परिसरात सगळे लोक, मोहम्मदवाडी सारख्या ठिकाणी सुद्धा मी 2 वर्षापूर्वी कितीतरी प्रत्येक सोसायटीला बेंच द्यायचो. माझा एक सहकारी होता बाळासाहेब गुले म्हणून, तो मला फोन करायचा, अण्णा ह्या ठिकाणी लोक राहतात, यांना 1-2 बेंच लागतात, आपल्याकडून मिळेल का. मी देऊन टाकायचो. बरं तरड वस्तीपर्यंत माझे बेंच आहेत, पोलीस चौकाच्या पुढे तिथं बेंच आहे. मोहम्मदवाडी सारख्या ठिकाणी एक गणपती मंदिर बांधायचं होतं. मला लोकांनी सांगितलं अण्णा 3 वर्षापूर्वी, मी काही उमेदवार नव्हतो, माझा काही तो वार्ड नव्हता, पण मी सांगितलं मला कोंढाळकर जरांडे या लोकांनी चव्हाण या सगळ्यांनी सांगितलं अण्णा आम्हाला इथं थोडं तुम्ही मदत करायला पाहिजे. मी तात्काळ दुसऱ्या दिवशी तिथं माणूस पाठवला, त्या मंदिराचं माप घेतलं, मंदिराला सांगितलं आणि त्या माणसानी त्या ठिकाणी जाऊन ते मंदिराचं काम करून दिलं. मी मंदिराकरता पंढरपुरात वर्गणी, दुष्काळाकरता मी करोनाला लोकांना मध्ये दुष्काळात गाई गुरांना चारा हा सगळ्या ठिकाणी दिला. पिंपळा असन, पुरंदर असन, हवेली असन, तुमचा औरंगाबाद असन, तिथं सुद्धा मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस मुख्यमंत्री होते आणि जेव्हा उरुळीमध्ये ते सभा झाली त्या सभेमध्ये मी औरंगाबाद करता 1 लाख रुपये देणगी दिली. माझ्या प्रत्येक गावात मग उंडरी असेल, वरकावाडी असेल, मोहम्मदवाडी असेल, फुरसुंगी असेल, शेवाळवाडी असेल, येवलेवाडी असेल, कोळवाडी असेल, बिलारवाडी असेल, मांगलेवाडी असेल, सगळ्या ठिकाणी जांभळवाडी असेल, माझी कुठेही वर्गणी नाही असं कोणी म्हणू शकत नाही. कारण तर मी सर्वसामान्यमधून आलोय. मी हे समजतो मला जर 100 रुपये आले ते 100 रुपये माझ्या बापाचे नाहीत, याच्यामध्ये 50% कोणतरी वाटेदार आहे, कुणाचा तरी आपण देणेकरी लागतो. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याकरता मी 100 रुपयातले 50 रुपये वाटीत असतो आणि त्याच्यामुळं परमेश्वराने सुद्धा माझं चांगलं केलं. मी 1 रुपया रोजावाला माणूस महानगरपालिकेला उभा राहू शकतो, महानगरपालिकेचा एक बिगारी महानगरपालिकेत उभा राहू शकतो, मी म्युन्सिपाल्टीत काम करणारा माणूस पाणीवाला उभा राहू शकतो. हे सुद्धा परमेश्वराचीच मला देण आहे. नाहीतर मी हे कधी सरपंच झालो मी कधी स्वप्न नाही पाळलं, ग्रामपंचायत सदस्य झालो मी कधी स्वप्न नाही पाळलो आणि नगरसेवकाला उभा राहील हे तर माझं स्वप्नच नव्हतं. पण हे स्वप्न आज दादांनी मला पूर्ण केले. त्या पूर्ण केलेल्या स्वप्नाचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो. आता नाही, या सगळ्यानंतर जनतेला काय आवाहन कराल? या करता मी जनतेला माझ्या प्रभागामध्ये तुम्हाला पाण्याची व्यवस्था करण्याचा शब्द देतोय. तुमच्या तिकडे अडीअडचणी आहेत, रस्ता रुंद करण्याचा देतोय. माझ्या डोक्यात IT सेक्टर या परिसरात आला पाहिजे. गोरगरिबाला त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे. त्याच्याकरता आपल्याला एखादं महानगरपालिकेचं मोठं हॉस्पिटल झालं पाहिजे की ते गोरगरिबांना त्या हॉस्पिटलमध्ये जाता आलं पाहिजे. एवढं मोठं बिल आपल्याला भरता येत नाही. आत्ताच माझ्या एका मंत्रा सोसायटीचा माणूस तिथं हॉस्पिटलला ॲडमिट झाला,
त्याला 1,00,000 बिल आलं, 2,20,000 झालं. मी त्याला सांगितलं, बाबा मी तिथं दवाखान्यात येतो, तुला थोडीफार मदत करतो, जे माझ्या ज्याने होईल, माझ्या परिस्थितीनुसार जे काही मला करता येईल मी ते करेन, असं त्याला आत्ताच मेसेज पाठवला. मी आता थोड्या टायमाने दवाखान्यात जाणार आहे, त्याचं काय आहे बिलाचं नेमकं बघणार. आणि मी प्रत्येक सर्वसामान्य माणूस, अगदी झोपडपट्टीतला माणूस असला तरी मी त्याच्या घरात जाऊन चहा पिणार, बसणार, थांबणार. नमस्कार, मी राष्ट्रवादी पार्टीतून उभा राहिलेलो आहे. आमच्या बरोबर 4 उमेदवार आहेत. एक अश्विनीताई सूर्यवंशी आहे, 2 निवृत्ती बांधले, 3 स्वतःताई सचिन घुले पाटील उभे आहेत आणि 4 फारुक नाना इनामदार उभे आहेत. चारही माणसाला घड्याळाच्या वरती शिक्का मारा. पॅनेल ते पॅनेल आपल्याला चालवायचं आहे. आपल्याला इकडे 1 मागा 2 मागा असलं काम करायचं नाही. दादांनी दिलेली जबाबदारी आहे ती आपल्याला पूर्णत्वाला न्यायची आणि चारही घड्याळ निवडून आले पाहिजे. आपल्या प्रभागाचा विकास करायचा असेल, आपल्या प्रभागाला काही न्याय द्यायचा असेल तर घड्याळाच्या शिक्क्यावरती मारा. घड्याळ जिथं दिसतंय त्याच्या समोरचं बटन आहे, त्या बटनावर शिक्का मारा आणि ते चारही उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्या, असं मी माझ्या मोहम्मदवाडी उंडरी प्रभागाच्या वतीने आम जनतेला, सर्व समाजाला, सर्व लोकांना, माझ्या परिवाराला मी विनंती करतो की आम्हाला चारही लोकांना निवडून दिल्यावर आपल्या प्रभागाचा विकास करायची जबाबदारी आम्ही 100% उचलू. दिलेला शब्द पूर्णत्वाला नेऊ. आजपर्यंत आम्ही शब्द दिला तो माघारी फिरवला नाही. हा सुद्धा शब्द दादा समोर आम्ही दिलाय. दादालाही विनंती केली, दादा आम्हाला तुम्हाला लोक निवडून आल्यावर मोठ्या प्रमाणात फंड द्यावा लागेल. दादाने आश्वासन केलंय की तुम्ही काळजी करू नका, पण लोक चारही निवडून आली पाहिजेत. पॅनल ते पॅनल मतं करा आणि चारही माणसाला निवडून आणा, एवढी जबाबदारी उचला आणि मी ती जबाबदारी उचललेली. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.